पेठे भाऊ तुमच्या सर्वांचा आवाज बनून विधिमंडळामध्ये आमच्या बरोबर या परिसरामध्ये असणाऱ्या लोकांचे विषय मांडतील, युवांचे प्रश्न मांडतील आणि मला विश्वास आहे इथं असणाऱ्या लोकांची चर्चा केल्यानंतर की इथं सामान्य लोकांना परिवर्तन पाहिजे आणि या 20 तारखेला मतदान जेव्हा होईल आणि 23 तारखेला जेव्हा मतपेट्या फुटतील तेव्हा पेठे भाऊंवर गुलाल हा पडेल, इथं परिवर्तन होईल आणि परिवर्तन होत असताना फक्त पक्षाचं उमेदवाराचं परिवर्तन न होता या परिसराच्या विकासाचं सुद्धा परिवर्तन होईल। मी फक्त इथं असणाऱ्या सर्व नागरिकांना एवढंच म्हणेल की गेल्या 10 वर्षामध्ये इथं काय बदललंय, कशा पद्धतीने विकास झाला याचा थोडासा अभ्यास करा। काही प्रमाणात आपण डोळे झाकून एखाद्या पक्षाचं बटन दाबतो, पण फक्त 5 वर्षानंतर बटन दाबून होत नसतं। आपल्याला विचार करावा लागतो खरंच काय गेल्या 10 वर्षामध्ये झालेलं आहे, आणि तो तुम्ही विचार केला तर नक्कीच भाजप आणि महायुतीच्या बाजूने न जाता तुम्ही महाविकास आघाडीच्या बाजूने तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभा राहाल। विचार करा आणि विचार करण्याची हीच ती वेळ आहे। इथं छोटा मोठा व्यवसाय, दुकानदार, बेरोजगार, त्याच्याचबरोबर जे झोपडपट्टीमध्ये राहणारे आमचे बांधव आहेत त्यांच्या भवितव्याचा विषय आहे। इथं डम्पिंग यार्ड आहे, डम्पिंग यार्ड त्याचा वास, त्याच्यामुळे जो काय त्रास आपल्या सगळ्यांना होतो त्याच्याबद्दल येत्यामुळे धोरणात्मक निर्णय आपल्याला करावा लागणार आहे आणि या परिसरामध्ये नक्कीच त्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे ही लढाई स्वाभिमानाची लढाई आहे, निष्ठेची लढाई आहे। पेठे भाऊ निष्ठेची लढाई लढत आहेत, स्वाभिमानाची लढाई आहे आणि तुम्ही सर्वजण आपापल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या विचारासाठी, आपल्या कुटुंबासाठी लढत असतात। तो जो संघर्ष आहे आणि पेठे भाऊ जो संघर्ष या ठिकाणी करत आहेत तो समान आहे। मोठे लोक अनेक वर्षांपासून या भागामध्ये राज करतात, पण कुठेतरी परिवर्तन आणि बदल केल्याशिवाय नवीन विचार काय असतो हे आपल्याला कळत नाही। तो विचार बघण्याची खऱ्या अर्थाने ही वेळ आलेली आहे। त्यामुळे तुम्ही पाठिंबा इथं पेठे भाऊंना द्यावा अशी विनंती करतो। सर्वच कार्यकर्ते प्रामाणिकपणे पुढचे 7 ते 8 दिवस आपल्याला काम करायचे। 8 दिवस या कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा। 5 वर्ष हा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील आणि इथे असणारे सर्वच प्रश्न ते सोडेल। मी एक गोष्ट इथं सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रात मी फिरलेलो आहे। या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि ते सरकार आल्यानंतर या मतदारसंघामध्ये जो विकास प्रलंबित आहे, जो खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे होता तो विकास आपण 100% इथं करून दाखवू असा शब्द इथं करतो। त्याच्याचबरोबर पहिलं अधिवेशन कुठलं होणार आहे तर ते हिवाळी अधिवेशन होणार आहे, ते आपलं या नागपूरमध्ये होणार आहे आणि त्याच नागपूरमध्ये अधिवेशन पेठे भाऊंना तुम्ही जर पाठवलं तर त्यांच्या ज्या कुठल्या डिमांड असतील या मतदारसंघाच्या ते आम्ही सर्वजण आमचाच मतदारसंघ आहे असं समजून त्या सर्व डिमांड तिथं पूर्ण करू। इथं सुख, शांती आणि विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही अशी विनंती इथं करतो। पुढे आज दिवसभर 6 सभा आहेत, त्यामुळे आज इथं येऊन फक्त आमच्या मित्राला, एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पाठिंबा द्यायचा होता, त्यासाठी मी आलेलो आहे। पण इथं आल्यानंतर तुमचा उत्साह, तुमची ताकद बघितल्यानंतर मला असं वाटतं की आजच आपण ही निवडणूक लढलेली आहे, जिंकलेली सुद्धा आहे। त्यामुळे 23 तारखेला गुलाल खेळायचा आहे, पण 8 दिवस डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे। कुठेही आपण कमी पडणार नाही याची दक्षता ही सर्वांनी घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण। खूप खूप धन्यवाद दादा, आपण एवढ्या लांबून माझ्या प्रचारासाठी आलात आणि आपण शब्द सुद्धा दिला की पूर्व नागपूरच्या विकासासाठी आपणही स्वतः कटिबद्ध आहात आणि येणाऱ्या आपल्या अधिवेशनामध्ये पूर्व नागपूरचे जे प्रलंबित प्रश्न आहे ते सुद्धा आपण सोडवण्याचा जो आश्वासन दिलं त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी रोहित दादा आपले खूप खूप आभार मानतो। आणि आपण इथं आलात तसेच आता 19 तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत आपण अजून एखादी सभा आपण द्यावी। लोकांची उत्सुकता, युवामध्ये आपला जो खूप प्रभाव आहे तो प्रभाव, त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल। मी या प्रसंगी एवढीच विनंती करतो आणि आपल्याला इथे भंडारा, गोंदिया इथे खूप सभा आहेत, त्याच्यामुळे आपण इथून निघता आहात, पण परत 2-4 दिवसामध्ये जर शक्य झालं तर आपण एक सभा आपण देण्याची कृपा करावी, मी एवढीच विनंती करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।